गाईज स्क्रीनवरती तुम्हाला काही सेंटेन्स दिसत आहेत. जसं की मी घरी पोहोचलो तेव्हा पाऊस सुरू झाला. मी अभ्यास करत असताना माझा भाऊ गेम खेळत होता. मी टीव्ही पाहत होतो तेव्हा माझ्या आईने मला हाक मारली. ती माझ्याशी बोलताना हसली. अशा प्रकारचे सेंटेन्स आपण डेली यूजमध्ये नेहमी बोलत असतो. गाईज बऱ्याच जणाला माहीत असेल की अशा प्रकारची सेंटेन्स बनवताना आपल्याला वेन किंवा वाईलचा यूज करायचा आहे. आणि बऱ्याच जणाला माहीतसुद्धा नसेल. ज्यांना माहीत आहे त्यांना वेन किंवा वाईल यूज करायचं तर माहीत असतं. पण एक्झॅक्टली वेन कोणत्या सेंटेन्समध्ये यूज करायचं किंवा एक्झॅक्टली वाईल कोणत्या सेंटेन्समध्ये किंवा कोणत्या कंडिशनमध्ये किंवा त्याचे स्ट्रक्चर काय, त्याचे रूल काय, हे सगळं काही कन्फ्युजन असतं. ते सगळं कन्फ्युजन आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत. गाईज आपण पहिल्यांदा बघूया की वेन कधी यूज करायचं. एक गोष्ट एका वेळी आणि दुसरी गोष्ट दुसऱ्या क्षणी घडते अशा प्रकारच्या मीनिंगचे म्हणजे सेन्सचे जेही सेंटेन्स असतात तिथे तुम्हाला वेनचा यूज करायचा आहे. आणि अजून एक सांगते, वेन काय होतं, एखादी क्रिया झाली ती वेळ कोणती, ती वेळ दाखवण्यासाठी म्हणजे ती कोणती वेळ होती हे दाखवण्यासाठी सुद्धा वेनचा यूज केला जातो. आता बघूया आपण याचे स्ट्रक्चर. याचं स्ट्रक्चर काय असणार आहे बघा. वेन प्लस सिम्पल पास्टचं सेंटेन्स असेल, कॉमा सिम्पल पास्टचंच परत सेंटेन्स असेल. पहिलं वेन लिहायचं आहे, त्याच्यानंतर जेही सेंटेन्स असेल ते सिम्पल पास्टचं असेल, कॉमा परतचं दुसरं सेंटेन्स पण सिम्पल पास्टचं, किंवा वेन प्लस पास्ट कंटिन्युअसचं सेंटेन्स, कॉमा जे दुसरे सेंटेन्स असेल ते सिम्पल पास्टचं सेंटेन्स असेल. गाईज हे एक बेसिक स्ट्रक्चर आहे. हे तुम्हाला फक्त मी तुम्हाला एक अंदाज दिला आहे की अशा प्रकारचं स्ट्रक्चर असणार आहे. इथे तुम्हाला अकॉर्डिंग टू सेंटेन्सच्या टेन्स वाईज तुम्ही इथे चेंज करू शकता. याचे एक्झाम्पल बघा. मी घरी पोहोचलो तेव्हा पाऊस सुरू झाला. म्हणजे तुम्ही घरी पोहोचलात आणि पाऊस सुरू झाला. एक क्रिया संपली आणि दुसरी सुरू झाली. जी पहिली क्रिया आहे ती काय आहे आपली, कंप्लीट. बरोबर. आता सेंटेन्स बनवा. वेन आय रीच्ड होम इट स्टार्टेड रेनिंग. वेन आय रीच्ड होम इट स्टार्टेड रेनिंग. मी तुम्हाला सांगितलं की वेनच्या नंतर सिम्पल पास्टचं किंवा पास्ट कंटिन्युअसचं सेंटेन्स. सेम आपण इथं सिम्पल पास्टचं सेंटेन्स घेतलं आणि कॉमा देऊन दुसरं सेंटेन्स घेतलं, इट स्टार्टेड रेनिंग. कारण आपल्या सेंटेन्समध्ये पाऊस सुरू झाला म्हणजे पास्टमध्ये ती क्रिया चालू होती असं सांगितलं आहे. म्हणून आपण इथे इट स्टार्टेड रेनिंग घेतलं. मी तुम्हाला सांगितलं हे फक्त बेसिक स्ट्रक्चर आहे. अकॉर्डिंग टू सेंटेन्स आणि टेन्स त्यावाईज तुम्हाला सेन्स वाईज हे चेंज करायचं आहे. मी तिला फोन केला तेव्हा ती झोपली होती. शी वॉज स्लीपिंग वेन आय कॉल्ड हर. शी वॉज स्लीपिंग वेन आय कॉल्ड हर. मी लहान असताना मला क्रिकेट खेळायला आवडायचा. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे, टाईम सांगितलेला आहे. म्हणजे त्यावेळी किंवा त्या क्षणी तुम्हाला एखादी गोष्ट आवडत होती हे सांगितलं आहे. म्हणून सिम्पली इथे तर तुम्हाला वेनच यूज करायचं आहे. वेन आय वॉज अ चाइल्ड आय लव्ड टू प्ले क्रिकेट. वेन आय वॉज अ चाइल्ड आय लव्ड टू प्ले क्रिकेट. म्हणजे याच्यामध्ये काय एक टाईम पिरियड तुम्हाला सांगितलं आहे. मी टी व्ही पाहत होतो तेव्हा माझ्या आईने मला हाक मारली. आय वॉज वॉचिंग टी व्ही वेन माय मदर कॉल्ड मी. आय वॉज वॉचिंग टी व्ही वेन माय मदर कॉल्ड मी. आता इथे आपण वेन काय घेतलं आहे, मधी घेतला आहे. दोन्ही सेंटेन्सच्या मधी घेतला आहे. जेव्हा तुम्ही वेनचा यूज असं दोन्ही सेंटेन्सच्या मधी कराल त्यावेळेस तिथे कॉमा देण्याची गरज नाही. आणि जर तुम्ही वेन स्टार्टिंगला यूज केलं तर पहिलं सेंटेन्स झाल्यानंतर दुसऱ्या सेंटेन्सच्या आधी कॉमा द्यायचा आहे. क्लिअर. आता वाईल बघा. जेव्हा दोन कृती एकाच वेळी घडत असतात ॲट द सेम टाईम त्यावेळेस तिथे तुम्हाला सिम्पली वाईलचा यूज करायचा आहे. एकदम इझी आहे. दोन्ही क्रिया एकाच वेळी म्हणजे ॲट द सेम टाईम घडत आहेत, सिम्पली वाईल यूज करा. याचं स्ट्रक्चर बघा. वाईल प्लस सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस वर्बचं ING फॉर्म
कॉमा सब्जेक्ट प्लस वॉजवर प्लस वर्बचं ING फॉर्म किंवा वाईल प्लस पास्ट कंटिन्युअस कॉमा सिंपल पास्ट. अशा प्रकारे तुम्ही या स्ट्रक्चर वाईज सेंटेन्स बनवू शकता. हे फक्त बेसिक स्ट्रक्चर आहेत. तुम्हाला अकॉर्डिंग टू सेन्स टेन्स तुम्हाला चेंज करायचा आहे. याचे एक्झाम्पल, मी स्वयंपाक करत असताना तो TV पाहत होता. दोन्ही क्रिया चालू होत्या, एकाच वेळी चालू आहेत. स्वयंपाक करत असताना इकडे तो स्वयंपाकही करत होता आणि तिकडे तो TV पाहत होता. While I was cooking, he was watching TV. While I was cooking, he was watching TV. ती माझ्याशी बोलताना हसली. She smiled while talking to me. She smiled while talking to me. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की वेन जर तुम्ही स्टार्टिंगला घेतलं तर पहिलं सेंटेन्स झाल्यानंतर दुसऱ्या सेंटेन्सच्या आधी कॉमा द्यायचा आहे. पण तसंच जर वेन तुम्ही मध्ये घेतलं दोन्ही सेंटेन्सच्या मध्ये तर तिथे कॉमा द्यायची गरज नाही. सेम त्याच वाईज तुम्हाला इथे वाईलचं सुद्धा आहे. जर वाईलमध्ये घेतलं तर दोन्ही सेंटेन्सच्या मध्ये कॉमा द्यायची गरज नाही. मी अभ्यास करत असताना माझा भाऊ गेम खेळत होता. While I was studying, my brother was playing game. While I was studying, my brother was playing game. क्लिअर झालं इथंपर्यंत गाईज? आता गाईज काय करूया, तुम्हाला एक्झॅक्टली चांगल्या प्रकारे लक्षात येण्यासाठी दोन्हीचे काही मिक्स सेंटेन्स बघूया. तो बोलत असताना मी लिहित होतो. तो बोलत असताना मी लिहित होतो. इथे बघा दोन्ही क्रिया एकाच वेळी चालू आहेत, बोलण्याची आणि लिहिण्याची. बोलत होता आणि लिहित होता, म्हणून इथे तुम्हाला सिम्पली वाईलचा यूज करायचा आहे. जेही वाईलचं स्ट्रक्चर आहे. While he was talking, I was writing. While he was talking, I was writing. मी घरी आलो तेव्हा आई जेवत होती. आता इथे बघा, मी घरी आलो ही कंप्लीट ॲक्शन आहे आणि त्यावेळी आई जेवत होती ही कॉन्टिन्युअसची ॲक्शन आहे. म्हणजे इथे पहिली क्रिया झाली, नंतर दुसरी क्रिया सुरू झाली. म्हणून सिम्पली इथे तुम्हाला वेनच्या स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे. वेन प्लस सिम्पल पास्ट प्लस पास्ट कंटिन्युअस या स्ट्रक्चरचा. वेन आय केम होम माय मदर वॉज ईटिंग. वेन आय केम होम माय मदर वॉज ईटिंग. मी तुम्हाला सांगितलं, मी बेसिक स्ट्रक्चर दिलेलं आहे. तुम्हाला अकॉर्डिंग टू टेन्स वाईज तुम्हाला तिथे चेंज करायचं आहे. आम्ही खेळत असताना पाऊस सुरू झाला. आम्ही खेळत होतो ही क्रिया काय आहे, चालू आहे आणि त्याच दरम्यान पाऊस सुरू झाला. म्हणजे तुम्हाला माहीत असेल वाईल आपण च्या दरम्यान यासाठी सुद्धा वाईलचा यूज करतो. म्हणजे पाऊस सुरू असतानाच्या दरम्यान आम्ही खेळत होतो. म्हणजे इथे तुम्हाला वाईलचा यूज करायचा आहे. While we were playing, it started raining. While we were playing, it started raining. I hope guys दोन्ही सेंटेन्स मधला डिफरन्स युजेस तुम्हाला कळलेला असेल आणि आता तुम्ही अशा प्रकारची खूप सारी सेंटेन्स बनवून डेली यूजमध्ये बोलू शकणार आहात. गाईज व्हिडिओ थोडाही युजफुल असेल आणि तुम्हाला अशा प्रकारची सेंटेन्स बोलताना जर अडचण येत होती आणि ते आता तुम्ही इझिली बोलू शकत असाल तर गाईज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.